तुम्ही ह्या दिवशी जागणार आहात का? कारण असं म्हणतात, या पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी माता स्वतः पृथ्वीवर येते आणि तिचा पहिला प्रश्न असतो, को जागर्ती? कोण जागा आहे माझ्यासाठी? श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही पौर्णिमा फक्त सुंदर चांदण्यांची रात्र नाही, तर ही आहे ती रात्र, ज्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या भक्तांना संपत्ती आणि सौख्याचं वरदान देते. चला, कोजागिरी पौर्णिमेच्या या अद्भुत परंपरेचं रहस्य आणि लक्ष्मी प्राप्तीची कोणती सेवा करावी. अश्विन शुद्ध 15, 60 ऑक्टोबर 2025. शरद पौर्णिमेची रात्र, चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते. अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात, त्यांच्यावर देव प्रसन्न होतात. हा उत्सव अश्विन शुद्ध पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक 12 ते 12:63 करायचा असतो. भगवान इंद्र, लक्ष्मी, चंद्र, कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची हीच एकमेव वेळ असते. शक्यतो हा उत्सव प्रत्येक सेवेकरांनी आपल्या घरीच करावा. उपरोक्तवरील देवता या दिवशी पृथ्वीतलावर आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. त्यांना अमृताचा नैवेद्य करावा. पूजाविधी मांडणी. मांडणी करताना एका पाटावर किंवा चौरंगावर लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याच्या जोड पानावर श्री गुरुपीठातून घेतलेले सिद्ध श्री यंत्र ठेवावे. हे यंत्र उपलब्ध नसल्यास सुपारी ठेवावी. तांदळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा तांब्या किंवा गडवा, त्यात आंब्याचा डगळा इंद्राचे प्रतीक म्हणून घ्यावा. चंद्राचे प्रतीक म्हणून चंदनाचा भरीव गोल बनवावा. अशी मांडणी रात्री 12 वाजेपर्यंत करून ठेवावी. रात्री ठीक 12 ते 12:30 दुधाचे भांडे चंद्रकिरणात ठेवावे, जेणेकरून चंद्रदेवता शलाका रूपात अमृताचा प्रसाद देतात. 12:30 पूजेच्या पाटासमोर पाण्याचे भरीव चौकोनी मंडल करून त्यावर दुधाचे भांडे ठेवून चारही देवांची हळदी कुंकू, पांढरी फुले, अक्षता, अष्टगंध वाहून पूजा करावी. दुपारीच तुळशीपत्र तोडून ठेवावे. त्यात एक तुळशीपत्र टाकावे व नैवेद्य दाखवावा व खालील प्रार्थना म्हणावी. ऋणरोगादी दारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा. दुधाचा नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनीच घ्यावा. जर पूजनासाठी सुपारींचा वापर केला असेल तर याच सुपाऱ्या जपून दरवर्षी पूजाव्यात व दर कोजागिरीस व लक्ष्मी पूजनाच्या दिवशी त्यांची पूजा करावी. 12 ते 12:30 या काळात लक्ष्मी प्राप्तीची सेवा करावी. लक्ष्मी प्राप्तीची सेवा. श्री स्वामी समर्थ मंत्राचा 11 माळा जप. श्री लक्ष्मी गायत्री मंत्र 1 माळ. श्री विष्णू गायत्री मंत्र 1 माळ. श्री कुबेर मंत्र 1 माळ. 16 वेळा श्री सूक्त व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा. गीतेचा 15वा अध्याय वाचावा. ही अतिशय महत्त्वाची लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे. लक्ष्मी म्हणजे श्री, शोभा लक्ष्मी अनेक प्रकारची आहे. वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, लक्ष्मी, भावलक्ष्मी वगैरे. सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते. आळशी, प्रमादी किंवा झोपाळू माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही. देवी महालक्ष्मी ही परमदयाळू आहे, कृपाळू आहे, ती हित करणारी आहे. पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते, त्रास देते, कटकटी निर्माण करते, अशी कल्पना आहे. मोठ्या बहिणीस अक्काबाई म्हणतात. तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात, अक्काबाईचा फेरा आला. ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक झोपलेल्या आळशी लोकांवर रागवते. पण जे जागरण करतात, वरील सेवा करतात, त्यांना सुख, समाधान, संपत्ती लाभते. कोण जागतो आहे, को जागरती. यावरून या पौर्णिमेला कोजागिरी असे नाव पडले. याच पौर्णिमेचे रात्री राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो.
आणि पूजा कोण करीत आहे किंवा नाही हे पाहत असतो. वारंवार तो कोजागर्ता असे विचारतो. यावरून हे नाव रूढ झाले आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या शुभ्र चांदण्यात तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद लाभो. जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशीच आध्यात्मिक माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया आणखी एका पवित्र कथेसोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.